गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येते का? हो येतोय. ओके. आपण लास्ट लेक्चरला फिजिकल लेअर हा चॅप्टर पाहत होतो. त्यामध्ये फिजिकल लेअरचं वर्किंग पाहिलं होतं. त्यानंतर सिग्नल्स काय आहेत, त्याच्यानंतर आपण सिग्नलचे 2 टाईप पाहिले होते, अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नल, आणि डिफरन्स बिटवीन अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नल, आणि 2 मॅथमॅटिकल एक एक्झाम्पल पाहिले होते आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला हायर बँडविड्थ आणि लोएस्ट बँडविड्थ दिलेली असेल तर सिग्नलची बँडविड्थ कोणत्या वेळी काढायची हे एक्झाम्पल पाहिलं होतं. आत्ताच्या लेक्चरला आपण पॉइंट पाहणार आहे बीट रेट, बीट लेंथ आणि डिजिटल सिग्नलची बीट रेट आणि बीट लेंथ कसं कॅल्क्युलेट करतोय. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? बोला. स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? आपल्याला बीट रेट, त्यानंतर बाउंड रेट, बीट लेंथ आणि बीट इंटरवल कसा असतो ते अगोदर आपण समजून घेऊ. बीट रेट आपण कशावरून सांगतो, नंबर ऑफ बीट ट्रान्समिटेड पर सेकंड, एका सेकंदामध्ये किती बीट ट्रान्समिट होतात त्याला बीट रेट म्हणतो. तो कॅल्क्युलेट करतो आपण बीपीएस, बीट पर सेकंड असं त्याला देतो आपण. आता बाउंड रेट कोणता असतो, बाउंड रेट काय, नंबर ऑफ सिग्नल युनिट ट्रान्समिटेड पर सेकंड. नंबर ऑफ सिग्नलचे जे युनिट असतं ते पर सेकंदामध्ये किती ट्रान्समिट होत आहे त्यालाच काय म्हणतो आपण बाउंड रेट. मग फॉर एक्झाम्पल एक टेक्निकल काय लक्षात ठेवायचं, बाउंड रेट इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू बीट रेट. हा बाउंड रेट हा कधी लेस दॅन किंवा इक्वल टू असतो कोणासोबत, बीट रेट सोबत. आणि बीट रेट काय असतो, एका सेकंदामध्ये किती ट्रान्समिट होतात. बीट लेंथ कशी कॅल्क्युलेट करतो, बीट लेंथ काय इज द डिस्टन्स ऑफ वन बीट ऑक्युपाइज ऑन द ट्रान्समिशन मीडिया. बीट लेंथ कशी होती, जे आपण बीट ट्रान्समिट करतोय बीट लेंथ, डिस्टन्स कुठं कसं काढलं तर डिस्टन्स ऑफ वन बीट ऑक्युपाइज ऑन ट्रान्समिशन मीडियम. जे एक बीट आहे ते किती ऑक्युपाय करते ट्रान्समिशन मीडियम मध्ये जाताना, त्याच्यावरून त्याची लेंथ ठरवली जाते. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला कसा आहे, फॉर एक्झाम्पल बीट लेंथचा पहा, प्रोपोगेशन स्पीड इंटू बीट ड्युरेशन. तुमचं प्रोपोगेशन स्पीड आणि बीटचं ड्युरेशन काय याच्यावरून तुमची बीट लेंथ काढली जाते. म्हणजेच काय, बीट लेंथ ही एक अमाऊंट ऑफ डिस्टन्स आहे वन बीट ऑक्युपाइज ऑन द ट्रान्समिशन मीडियम. आता ही कशी डिपेंड्स असते पहा, इट डिपेंड्स ऑन बीट ड्युरेशन. बीटचा ड्युरेशन आहे त्याला किती टाइम लागतोय, मग म्हणजेच टाइम फॉर विच वन बीट इज ट्रान्समिटेड अँड प्रोपोगेशन स्पीड. जे एक बीट ट्रान्समिट होत आहे त्याचा टाइम आणि त्याचं प्रोपोगेशन स्पीड. आणि प्रोपोगेशन स्पीड म्हणजेच काय, द स्पीड ॲट विच बीट ट्रॅव्हल ऑन मीडियम. बीट ट्रॅव्हल होण्याचं मीडियम काय, जसं आपण आता नेटवर्कचं स्पीड सांगतो केबीएस मध्ये, बीपीएस मध्ये, त्या ह्याच्यामध्ये मग त्याचा फॉर्म्युला बीट लेंथचा कसा ठरवला जातो, प्रोपोगेशन स्पीड काय आणि बीटचं ड्युरेशन काय ते मल्टिप्लाय करून तुमची बीट लेंथ फाइंड आउट होती. बीट इंटरवल काय पहा, डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड बाय डिजिटल सिग्नल. डेटा तुमचा रिप्रेझेंटेड डिजिटल सिग्नल मध्ये, फॉर एक्झाम्पल 1 घेतला, 1 कन्सिडर केला, कॅन बी एन्कोडेड ॲज पॉझिटिव्ह व्होल्टेज असतो. 0 कॅन बी एन्कोडेड कसा असतो, 0 व्होल्टेज, निगेटिव्ह व्होल्टेज. द बीट इंटरवल इज द टाइम रिक्वायर्ड टू, बीट इंटरवल काय आहे, हा असा टाइम रिक्वायर्ड टू सेंड वन सिग्नल बीट इज मीन्स दॅट काय, म्हणजेच काय, बीट रेट इज नंबर ऑफ बीट सेंड वन सेकंड. आता वरतीच डेफिनेशन पाहिली, बीट रेट एका सेकंदामध्ये किती आपण बीट्स पाठवतोय. मग याच्यावरून आपण काय करतो, आता बीट इंटरवल काढतोय. मग आता इथं पहा, सेंड ना त्याचं एकक असतं बीपीएस, बीट पर सेकंड. एवढा इंटरवल घेतला, हा काय 1 चा आहे, याच्यामध्ये 1 सेकंदामध्ये सपोज 8 बीट इंटरवल गेले, मग बीट रेट किती झाला आपला 8 बीपीएस. सपोज आता इथं 16 गेले इंटरवल पहा,
1 2 3 4 5 6 7 8 झालं इंटरवल. म्हणजे काय, ह्या दोघांमधला जो डिस्टन्स येते तुमचं पाहिजे टाइम आणि अँप्लिट्यूड बीट इंटरवल, हा एक दिला, हा एक, हा एक. एका सेकंदामध्ये आता याच्यामध्ये 8 बीट गेले, याच्यामध्ये 16 गेले, इथं 2s गेले, इथं 4 गेले. त्याच्यावरून तो काय ठरवला जातो, तुमचा बीट रेट. हा झाला तुमचा बीट इंटरवल. हा एक इंटरवल झाला, हा एक झाला. एवढा एक इंटरवल आहे पहा, इथं 0 1 वाला आहे, इथं 0 वाला आहे, इथं 1 1 वाला एक पूर्ण लॉंग इंटरवल. ह्या वेळी बीट इंटरवल ठरवला जातो. समजलंय? बीट रेट, त्यानंतर बीट बाउंड रेट काय आहे, बीट लेंथ आणि बीट इंटरवल. मग याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल्स येतात. आपण एक्झाम्पल पाहू आधी, नंतर पाहू आधी कन्सेप्ट पाहू. आता आपण इथं एक फॉर्म्युला शिकलो. बीट लेंथ तुम्हाला काढायला येते एक्झामला. मग काय दिलंय, प्रोपोगेशन स्पीड इंटू बीट ड्युरेशन. याच्यावरून आपण काय काढतोय, बीट लेंथ काढतोय. आणि बीट रेट काय, एका सेकंदामध्ये किती जातात ते, ह्या वेळी. मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. त्याच्या अगोदर पुढचा एक कन्सेप्ट पाहू. मग सगळ्याचे एक्झाम्पल कंबाईन घेऊ. ट्रान्समिशन म्हणून पॉइंट्स येतात. ट्रान्समिशन काय, पॉइंट आलेला आहे तुमचा. ट्रान्समिशन एम्पेरिमेंट डेटा कम्युनिकेशन. ट्रान्समिशन एम्पेरिमेंट आहे तुमचा डेटा कम्युनिकेशन साठी. काय सांगितलं पहा, कम्युनिकेशन सिस्टीम एनालॉग सिग्नल ट्रॅव्हल थ्रू ट्रान्समिशन मीडियम. तुमचे जे एनालॉग सिग्नल आहे ते ट्रॅव्हल होतात कुठून, ट्रान्समिशन मीडियम थ्रू. मग त्याच्यामध्ये काय दिलंय, विच टेंड्स टू डिटोरेट द क्वालिटी ऑफ एनालॉग सिग्नल. हे काय करते, डिटरमाइन करते क्वालिटी ऑफ एनालॉग सिग्नल, विच मीन्स दॅट सिग्नल ॲट द बिगिनिंग ऑफ मीडियम इज नॉट सेम ॲज सिग्नल ॲट द एंड ऑफ मीडियम. कधी कधी काय होते, तुम्ही पाठवलेला सिग्नल एंड पर्यंत करेक्ट तसाच जाईल किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊन जातील. ह्या वेळी मग काय दिलंय, सिग्नल जो बिगिनिंगला आपण काय केलाय, जे मीडियम थ्रू पाठवलाय तो सेमच असेल जो सिग्नल एंड ऑफ मीडियम पर्यंत, तसाच राहिला असं नाहीये. द मग इम्परफेक्शन काय दिलंय, इम्परफेक्शन कॉजेस सिग्नल इम्पेरिमेंट. जेच ते इम्परफेक्शन येतात, चेंजेस येतात, त्यालाच काय म्हणतो आपण, इम्पेरिमेंट म्हणून. मग आता कोणते कोणते कॉजेस येऊ शकतात तुम्ही सिग्नल पाठवताना. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्याला मेसेज टाकतात, तुम्हाला नेटवर्क आहे, समोरच्याला नाहीये, किंवा समोरच्याला हाय, तुम्हाला नेटवर्क नाही, किंवा तुमचं स्लो आहे, समोरच्याचा फास्ट आहे. मग ह्या वेळी तुम्ही पाठवलेला एंड पर्यंत जाताना काय होतात, नेटवर्क स्लो असेल, त्याचा स्पीड फास्ट असेल, कितीतरी चेंजेस येतात. मग कॉजेस इम्पेरिमेंटचे कोणते आहेत. मग आता आपण काय करतोय, कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये कोणता सिग्नल ट्रॅव्हल होतो ट्रान्समिशन मीडियम मधून, एनालॉग सिग्नल. मग हा काय करतो, क्वालिटी ऑफ एनालॉग सिग्नल चेक करणार. म्हणजेच काय, तुम्ही स्टार्टिंगला बिगिनिंगला जो सिग्नल मीडियम मधून पाठवलेला आहे तो एंड पर्यंत काय होईल, सेमच राहिला असं नाहीये. मग हे जे इम्परफेक्शन येतात त्या पॉइंटला म्हणतो आपण इम्पेरिमेंट, ट्रान्समिशन इम्पेरिमेंट. मग कोणकोणते कॉजेस येतात या इम्पेरिमेंट मध्ये पहा, 3 कॉजेस येतात, ॲटोनेशन, डिस्टॉर्शन आणि नॉईस. काय येतं तुमचं, ॲटोनेशन, डिस्टॉर्शन आणि नॉईस. ह्या 3 वेळेने सिग्नल चेंज होऊ शकतो, कधी कधी आहे तसा पण जाऊ शकतो. मग आता ॲटोनेशन काय पहा, ॲटोनेशन म्हणजे काय, इट मीन्स लॉस ऑफ एनर्जी. काय, लॉस ऑफ एनर्जी आहे. मग काय दिलं, स्ट्रेंथ ऑफ सिग्नल डिक्रीज विथ इन्क्रीजिंग डिस्टन्स. काय होते, सिग्नलची स्ट्रेंथ डिक्रीज होतीये कधी, विथ इन्क्रीजिंग डिस्टन्स, लॉंग डिस्टन्स असेल. मग विच कॉज, त्यांनी काय होते, लॉस ऑफ एनर्जी विच ओव्हरकम रेजिस्टन्स ऑफ मीडियम. पहिल्यांदाच पाहतोय, एटोनेशन म्हणजेच काय, एटोनेशन म्हणजेच लॉस ऑफ एनर्जी. दिस इज ऑल्सो, त्यालाच असं काय म्हणलं जातं, ॲटोनेटेड म्हणून, ॲटोनेटेड सिग्नल किंवा ॲटोनेशन सिग्नल. मग काय केलं जातं पहा, लॉस झालेलं याच्यामध्ये, एम्प्लिफायर आर यूज टू एम्प्लिफाय द ॲटोनेटेड सिग्नल. एम्प्लिफायर यूज केला जातो विच गिव्ह द ओरिजिनल सिग्नल बॅक अँड दिस लॉ. त्यावेळेस काय केला तो, एम्प्लिफायर यूज करून आपला ओरिजिनल सिग्नल परत बॅक घेतला जातो. मग इथं पहा, फॉर एक्झाम्पल तुम्ही ओरिजिनल पहा, तुमची वेव्हलेंथ ह्या वेळी आहे. आता हा कोणता एनालॉग सिग्नल, स्क्वेअर मध्ये असेल तो डिजिटल असतो. आपण काय सांगतोय, ट्रान्समिशन मीडियम मधून काय एनालॉग सिग्नल ट्रॅव्हल होतोय. मग इथं पहा, ओरिजिनल सिग्नल तुमचा ह्या वेळी गेलाय, ॲटोनेटेड मध्ये काय झालाय,
ॲटोनेशन एनर्जी लॉस मध्ये दुसरा एक सिग्नल ॲटोनेटची ही वेव्ह या सिग्नल मध्ये ही ऍड झाली ना असं तयार झालं पाहिजे ऍम्प्लिफाईड. मग आपण काय करतो इथं पहा पॉइंट 1 आहे, तुम्ही इथे ॲटोनेट ट्रान्समिशन मीडियम इथं पॉइंट 2 टाकला, इथं ॲटोनेटचा जो काही ऍड झाला असेल तिथं आपण काय लावला इथं ऍम्प्लिफायर आणि पॉइंट 2 आहे तसं ओरिजिनल परत काय भेटलाय ओरिजिनल सिग्नल बॅक. मग ॲटोनेशन कसा मेजर केला जातो हे एक लक्षात ठेवा. डीबी डेसिबल्स मध्ये मेजर केला जातो. इट मेजर द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ टू सिग्नल्स और वन सिग्नल ऍट टू डिफरंट पॉइंट्स. याच्या वेळी मग आता ॲटोनेशन डीबी मध्ये डेसिबल्स मध्ये ॲटोनेशन काढण्यासाठी आता एक फॉर्म्युला आहे. काय आहे आपला या डायग्राम वरूनच लक्षात घ्या. काय केलंय ओरिजिनल सिग्नल ॲटोनेटेड मग ऍम्प्लिफायर आणि मग आपल्याला परत भेटतोय. मग इथं पहा पॉइंट 1 ला कोणता ओरिजिनल ट्रान्समिट केलाय, पॉइंट 2 ला त्याच्यामध्ये काहीतरी एक ऍड झाला ॲटोनेटेड, आपण मध्ये ऍम्प्लिफायर यूज केलाय आणि मग आपला ऍम्प्लिफायरनी तो जो काही एक्स्ट्रा ॲटोनेटेड झाला असेल तो रिमूव्ह करून आपल्याला भेटतोय सिग्नल पॉइंट 3 ला. मग आता पी फॉर एक्झाम्पल आता फॉर्म्युला कसा झालेला पॉइंट 1 ला दिला P1, पॉइंट 2 ला दिला P2, ऍम्प्लिफायर यूज केला आणि P3 ला आपलं आउटपुट भेटतंय. मग ॲटोनेशनचा फॉर्म्युला पहा 10 log 10 आता हे कंपल्सरीच आहे 10 log 10 P2 डिवायडेड बाय P1 ह्या फॉर्मॅट मध्ये आपण काढतो काय ॲटोनेशन. मग आता P1 काय आहे पहा P1 इज द पॉवर ऍट द सेंडिंग एंड आणि P2 इज द पॉवर ऍट द रिसिविंग एंड. म्हणजे P1 काय इथला तुम्ही सेंड करणारा पॉवर आणि P2 काय तुमचा जे एंडला रिसिव्ह होणारा पॉवर. ह्या वेळी काढला तो 10 log 10 P2 डिवाइड बाय P1. मग आता सपोज आता पॉवर काय दिलाय समवेअर डेसिबल इज ऑल्सो टर्म्स डेसिबल कशामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो सांगितलेले तर टर्म्स ऑफ व्होल्टेज instead of power. In this case, power is the proportional to the square of voltage. Power हा कशाचा proportional आहे आता तुम्ही पाहिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये व्होल्टेजचा proportional आहे. मग त्यावेळेस तुम्ही सपोज पॉवरनी बाहेर घेत असाल तर ॲटोनेशनचा फॉर्म्युला होतो 10 log 10 P2 by P1 आणि व्होल्टेजने असेल तर काय होतं 20 log 10 V2 by V1 म्हणजे व्होल्टेज डिवाइड बाय V1 या फॉर्मॅट मध्ये. आता हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा ट्रान्समिशन इम्पेरिमेंट. याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल येतात P2 दिला जातो कधी P2 P1 दिला जातो ॲटोनेशन काढा ह्या वेळी एक्झाम्पल्स येतात. त्यानंतर तुमच्या ट्रान्समिशन इम्पेरिमेंटचे फर्स्ट कॉज पाहिला आपण आता ॲटोनेशन म्हणून. सेकंड आहे तुमचा आता डिस्टोर्शन म्हणून. डिस्टोर्शन म्हणजे काय पहा इट मीन्स चेंजेस इन द फॉर्म और शेप ऑफ सिग्नल. तुम्ही ओरिजिनलला एक वेव पाठवली असेल आणि रिसिव्ह होताना दुसरीच होत असेल मग काय होतं हा डिस्टोर्शन डिस्टर्बन्स होतोय. फॉर एक्झाम्पल तुमचा सिग्नल चेंज होतोय मग काय चेंजेस इन द फॉर्म किंवा त्याचा शेप ऑफ सिग्नल. दिस इज जनरली काय म्हणलं जातं कंपोजिट सिग्नल मेड अप विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी. Each frequency component has its own propagation speed. प्रत्येक फ्रिक्वेन्सी कंपोनेंटला ओन प्रोपगेशन स्पीड आहे. ट्रॅव्हल थ्रू द मीडियम दॅट इज व्हाई डिले अरायव्हिंग ॲट द फायनल डेस्टिनेशन. का डिले होतोय every component arrive different time which leads to distortion. Therefore, they have different phase at receiver end from they had at the sender end. पहा मग इथे डायग्रामॅटिक हा झाला तुमचा सेंडर पाठवणारा हा रिसिव्हर. कंपोजिट सिग्नल सेंड तुम्ही कसं केलंय पहा इथं काही चेंजेस झाले पर इथे चेंजेस झाले आणि कंपोनंट इन फेज मध्ये पहा हा इथं एवढा पाठवताना ह्या वेळी फर्स्ट फेज अशी भेटली आहे सेकंड अशी थर्ड फेज अशा फेजेस तयार झाल्या कोणत्या सेंडरचा. आता रिसिव्हर होताना पहा हीच पहिल्यांदा असं नाही हीच मध्ये गेली हीच गेली कंपोनंट आउट ऑफ फेज गेल्यात आणि मग आता हे परत कंबाईन होता कंपोजिट सिग्नल तयार होताना पहा इथं कसं होता वेव एका लाईन मध्ये इथं पहा तिसरी मध्येच वरती गेली इथं परत खाली आली. या वेळी हा काय होतो आपण डिस्टोर्शन म्हणजेच काय सिग्नल इथं पाठवताना शेप पहा इथला आणि इथला शेप पहा चेंज होतोय पहा इथं सेंडर आणि रिसिव्हर.
हे झालं तुमचा सेकंड कॉज डिस्टोर्शन. आणि थर्ड आता नॉईस. आता नॉईस काय पहा, नॉईसच्या रिलेटेड तुम्ही फॅमिलियरच आहेत. पहा नॉईस काय करतो, रॅन्डम और अनवॉन्टेड सिग्नल त्याच्यामध्ये मिक्स होतात. तर तुम्ही मोबाईल मध्ये काहीतरी रेकॉर्ड करताय, तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज पण फेच करतोय, काय झालं, अनवॉन्टेड नॉईस आलाय. मग नॉईस काय, रॅन्डमली किंवा अनवॉन्टेड सिग्नल त्याच्यामध्ये मिक्सअप होतो. आणि ओरिजिनल सिग्नल काय होतो, कॉल्ड नॉईस. ओरिजिनल सिग्नलची एक तर क्वालिटी आवाज कमी येतो किंवा अदर त्याच्यामध्ये दुसराच बॅकग्राऊंडचा नॉईज जास्त येतो. मग ओरिजिनल सिग्नल काय होतोय, डिस्टर्बन्स होतोय, याला म्हणतो आपण नॉईस. मग सिंपल काय, अनवॉन्टेड सिग्नल दॅट मिक्स अप द ओरिजिनल सिग्नल, त्यालाच म्हणतो आपण इज कॉल्ड नॉईस. देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ नॉईस, वेगवेगळे टाइप्स आहेत नॉईसचे. फॉर एक्झाम्पल कोणता, इंड्यूस नॉईस, क्रॉसटॉक नॉईस, थर्मल नॉईस, इम्पल्स नॉईस, विच मे करप्टेड द सिग्नल. हे वेगवेगळे नॉईस ओरिजिनल सिग्नल मध्ये ऍड करून आपल्या सिग्नलला काय करतात, ओरिजिनल सिग्नलला करप्ट करतात. मग पहा, इंड्यूस्ड नॉईस म्हणजेच काय, कम्स फ्रॉम सोर्स सच ॲज मोटर्स अँड अप्लायन्स. हा काय करतो, सोर्स पासून येतोय. मग फॉर एक्झाम्पल सच ॲज काय, मोटर्स अँड अप्लायन्सेस. म्हणजेच these device act as sending antenna and transmission medium act as receiving antenna. ह्या वेळी thermal noise काय आहे, is the movement of electrons in wire which create the extra signal. thermal noise मध्ये काय होतंय, मुवमेंट होते इलेक्ट्रॉनची ह्या वायर मध्ये आणि एक्स्ट्रा सिग्नल जनरेट होतोय, क्रिएट होते. क्रॉसटॉक म्हणजे काय, नॉईस इज वेन वन वायर अफेक्ट द अदर वायर. जसं तुमचं फोनवर क्रॉस कनेक्शन वगैरे, त्या वेळी क्रॉसटॉक काय होते, जे कनेक्शन जे वायरचं असेल ते सोडून दुसऱ्या सोबत अफेक्ट करते त्याच्यामध्ये. इम्पल्स नॉईस म्हणजे काय पहा, इम्पल्स नॉईस इज अ सिग्नल विथ हाय एनर्जी दॅट कम्स फ्रॉम काय, लाइटिंग और पॉवर लाईन्स. हाय एनर्जी येते त्याच्यामुळे होत आहे. आता पहा इथं मग नॉईसचे टाइप्स वगैरे एक्झामला येतात. ट्रान्समिटेड करतोय, इकडे रिसिव्ह करतोय. पॉइंट 1 ला पहा तुम्ही कसा पाठवलेला होता. आणि ट्रान्समिशन मीडियम मध्ये इथं नॉईस ऍड झाला हा, आणि जाताना पहा म्हणजे ट्रान्समिट करणारा आणि रिसिव्ह करणारा सिग्नल मध्ये चेंज आलाय. इथं काय ऍड झालाय, नॉईस. मग नॉईसचे वेगवेगळे टाइप, इंड्यूस, थर्मल, क्रॉसटॉक, इम्पल्स. ह्या वेळी समजलं ट्रान्समिशन इम्पेरिमेंट काय आहे. इम्परफेक्शन येतात सिग्नलला, त्या कन्सेप्टला म्हणतो आपण इम्पेरिमेंट. आणि त्याचे मग कोणत्या वेळी येऊ शकतात ते कॉजेस आहेत इम्पेरिमेंटचे, अटेन्युएशन, डिस्टॉर्शन आणि नॉईस. समजलंय का, हो किंवा नाही म्हणा. बोला. पहा त्यानंतर आता पॉइंट आहे तुमचा, तुम्ही जो डेटा रेट पाठवताय